नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर शुभ सकाळ. आणि आता बनवत आहे मी स्वयंपाक. हे बघा, छान अशी मस्त मोकळी आपली भेंडी बनवत आहे मी. आणि अशी सुक्कीच बनवणार आहे, शेंगदाण्याचा कूट हे टाकून. आणि उगाच थोडीशी लाल मिरची टाकणार आहे, म्हणजे खायला पण एकदम टेस्टी लागते अशी भेंडी. हे बघा, दळण करत बसले मी. काही निवडून ठेवलं आहे त्या पिशवीमध्ये. आणि आता हे बाकीचं दळायचं आहे मला. आणि आम्ही काय केलं आहे, ह्याच्यामध्ये किडे होऊ नये म्हणून असा लिंबाचा पाला टाकून ठेवला आहे. बराच निवडला आहे मी इकडं, आणि काही बाहेर पण टाकून आली आहे. आणि बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ गहू आहेत आणि किडा बिडा ह्याच्यात काहीच नाही. हे बघा, एकदम छान आहेत. कारण आता वातावरण दमट आहे, तुम्हाला माहिती आहे, पाऊस सुरू आहे. तर त्यामुळं गहू एकदम असे सादळले की किडे बिडे होतात. पण लिंबाचा पाला टाकल्यामुळे ह्यामध्ये काहीच किडे बिडे काही नाही. एकदम स्वच्छ आणि क्लीन गहू आहेत, बघू शकता तुम्ही. आता चला दळण करून घेते. एकदाच 20 किलोचं दळण करत असते मी. बघा, वातावरण असं आहे बाहेर, एकदम थंड वारं पण सुटलंय. आणि आता मी बसले दळण करत. पावसाचं वातावरण आहे. आणि आमच्याकडं कसं लाईट जाण्याची पण फार शक्यता असते पावसामध्ये. त्यामुळं आता एक्स्ट्राच दळण करून ठेवत आहे मी. आणि आता चला, कामं सगळे आवरलेत आणि एक्स्ट्रा वेळामध्ये मी आता छान असं दळण करत बसले, बघू शकता तुम्ही इकडं. आणि आता चला दळण बाकीचं करून घेते. बाकी सगळे कामं आवरलेले आहेत घरातले. चला तर आता मस्त असा संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे मी. आत्ता वाजले तर 5, कारण संध्याकाळची लाईट जाते म्हणून मी लवकरच स्वयंपाक करणार आहे आज. आणि बघू शकता तुम्ही, मी केसांना मेहंदी म्हणजे कलर केलता असा पटकन 1 तासासाठी, म्हणजे 1 तास लावून लगेच केस धुले म्हणून मी ब्लाऊज चेंज केलं. आणि आता लगेच स्वयंपाकाला लागले, कारण संध्याकाळी लाईट गेली तर खूप उशिरा येते. त्यामुळं म्हणलं चला 5 वाजलेत, आता स्वयंपाक करून घ्यावं. म्हणून मी आता स्वयंपाक करायला लागले इकडं. आणि काय बनवणार आहे बघा तर समोर मग. चला तर दिवस मावळला आहे आता. म्हणलं पण म्हणजे आताशी 5 वाजलेत. ह्याच्या 5:30 पावणे 6च्या नंतर काही झाडांना हात लावत नाहीत. पण म्हणलं मला कढीपत्ता पाहिजे होता वरण फोडणी देण्यासाठी, म्हणून मी इकडं आले. आणि आपल्या इकडं बागेमध्ये मस्त असा कढीपत्ता आला. आणि गावरान झाड आहे कढीपत्त्याचं. वास तर इतका सुंदर, एकदम छान. आणि आता मस्त पावसामुळं कढीपत्ता पण छान झाला आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त झाला आहे. म्हणलं चला, काही जास्त उशीर झाला नाही म्हणून मी इकडं कढीपत्ता तोडण्यासाठी आले. तुम्ही बघू शकता मस्त झालेत. आणि हे लाल दांडे असले की समजायचं गावरान कढीपत्ता आहे हा. आणि बघू शकता तुम्ही, मस्त असा वास तर एवढा सुंदर आहे ना कढीपत्त्याचा आमच्या, खूपच छान. आणि चला आता म्हणजे 5-6 तिरंबे घेऊन जाते, म्हणजे मला 2-3 दिवस होतील. मग नंतर लागल तर पुन्हा घेऊन जाता येईल. चला तर मग आता बाकीचं पण घेते आवरून. लाईट जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं चालली आहे माझी घाई लवकर आवरण्याची. हे बघा, छान असा कढीपत्ता तोडून घेतला. आता मस्त डाळीला फोडणी देते. आणि बटाट्याची भाजी पण बनवायची. वास तर खूप सुंदर आहे.
चला तर आता मस्त अशी डाळीला फोडणी देत आहे मी. आणि इकडं आता थोडीशी घटवरण काढून ठेवायचं आहे, कारण हळद मीठ टाकलेलं घटवरण पण मी काढते, कार्तिकला आवडते म्हणून. आणि मग बाकीचं मी फोडणी देणार आहे वरणाला. आणि आम्ही आता गप्पा मारतच असं काम माझं सुरू असते सकाळ संध्याकाळचं म्हणा. आणि आता डाळ फोडणी देते आणि बटाट्याची सुकी भाजी बनवायची, कारण डाळ पात वरण करायचं आहे म्हणून बटाट्याची भाजी फिक्कीच बनवायची, अशी एकदम मोकळी सुकी अशी. चला तर बघा मग आता बनवून घेते मी सगळं. छान असं मस्त आता वरण फोडणी दिले, बघू शकता एकदम मस्त. इकडं भात लावलाय आणि मला आता बटाट्याची भाजी पण बनवायची. हे बघा आता मी बटाटे उकडून घेतले, इकडं भात लावून टाकलाय, वरण पण झालंय, पीठ मळून ठेवले आणि आता मस्त अशी बटाट्याची भाजी बनवते. म्हणजे लवकर पोळ्या झालं की बाकी सगळंच आवरून जाईल मग. चला तर आता मस्त राहिलेलं पण सगळं आवरून घेते. डाळीला फोडणी देऊन झाली आहे माझी. आता मला बटाट्याची भाजी पण बनवायची आहे. आणि कसं लवकर स्वयंपाक केला ना टेन्शन राहत नाही. पाण्या पावसाची खूप लाईट जाते आमच्या इकडं आणि मग उशीर पण होतो, वारं पाऊस सुटते. आणि गावाकडं तर कसं झाड पण हललं की लाईट गेली समजायची आणि यायची काही शक्यता कमी असते. त्यामुळं म्हणलं चला उजेडाचं करून घ्यावा, नंतर मच्छर पण खूप व्हायले. तर तरी पण लिक्विड कंटिन्यू चालू असते पण खूप मच्छर पण व्हायले. तर म्हणलं सगळं आवरून घ्यावं. पुन्हा टप्पू दादाला पण थोडंसं बाहेर नेता येते, निवांत रिलॅक्स बसता येते म्हणून माझी घाई चालली आहे.
की 5 वाजता स्वयंपाक करून घ्यावा म्हणून माझं आता आवराआवरी सुरू आहे. आणि कसं बाकी कार्तिक पण लवकर झोपतो ना, त्यामुळं तो पण जेवण करून झोपतो, म्हणून मी आता लवकरच सगळं आवरून घेते. चला तर आता भाजी पण करून झाली आहे आणि आता ती भाजी एका कटोऱ्यामध्ये काढून ठेवते आणि सगळे भांडे घासून घेते. डाळ पण काढून घेते छोट्या पातेल्यामध्ये आणि भाजी पण काढून घेते, म्हणजे आपल्याला संध्याकाळचे भांडे पण कमी पडतात जेवण हे झाल्यावर, त्यामुळं माझी अशी कामं असतात. आणि आजचा कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला? आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला नवीन असल्यामुळं सपोर्ट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण